नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. स्वातंत्र्य सैनिकांच्या वंचित 90 मुलांना जूनपर्यंत नोकऱ्या. कॅबिनेट बैठकीत झाला निर्णय. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. अग्निशामक दलाला 15 दिवसात आले 1009 कॉल्स. तब्बल 922 कॉल्स हे केवळ आगीसंदर्भात. उत्तर गोव्यात सर्वाधिक 39 प्रकरणे. गोवन वार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. बेरोजगार युवकांना देणार टॅक्सी व्यवसायात संधी. पुढील वर्षभरात आणखी 1000 युवकांना देणार काम. ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देणार वाहतूक मंत्री मोविन गुदनोंची माहिती. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेची अर्थसंकल्पीय तरतूद पूर्ण. आगामी बजेटनंतर पुन्हा योजना होणार सुरू. साधारण 12,000 अर्ज प्रलंबित. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती. आणि सोलर फेरीबोट चालवण्यासाठी चालक नाही. प्रशिक्षित चालक नसल्याने होते समस्या. चालकांना प्रशिक्षण देऊन फेरीबोट सुरू करणार. नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंचं वक्तव्य. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या नोकऱ्यांबाबतच्या योजनेत 1 वर्षांची मुदतवाढ केल्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. दरम्यान इतर महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले आहेत. पाहूयात. Scheme for the providing the employment in the government to the children of freedom fighter स्कीमिंग एक्सटेंशन दिला आणि एका वर्षाचे. म्हाका दिसता हे लास्ट एक्सटेंशन आसतलें, कारण ह्या एका वर्षाच्या एक्सटेंशनसाक 90 जणांक नोकरी मेळपाची उरल्या. म्हज्या अंदाजा प्रमाणे हांव रुटीन फॉलोअप करीत आसा. त्या 90 जणांक ह्या वर्साक दिवन आमकां सगळ्या फ्रीडम फायटरांच्या भुरग्यांक नोकऱ्यो दिवन जातल्यो हाजी म्हाका खात्री आहा. म्हजें डिपार्टमेंट पर्सनली मॉनिटर करता. स्टाफ सिलेक्शनाच्यो भरती जावच्या पयलीं सुद्दां तांच्यो सगळ्यांच्यो हे रिक्रुटमेंट कंप्लीट जातली असो अंदाज आहा. तेंच्या सगळ्या डिपार्टमेंटा कडल्यान परत एकदा FF कॅटेगरींतलो कोटा आमी मागून घेतला आनी तो सगळे भरतले. बट हांव ताच्या पयलीं आनी एक सांगता, आमी सगळ्या जाणांक ऑफर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाक टायमींग दिल्ली. तुमी थंयसर जॉईन जाया आनी मागीर जसो पोस्ट क्रिएट जाता तशें तुमकां आमी फ्रीडम फायटर कॅटेगरींतल्यान घेतले म्हणून. बट दे हॅव रिजेक्टेड म्हणून मुद्दामून जर कोण सांगता आसत म्हाका अजून नोकरी मेळूंक ना म्हणून, जाल्यार आमी पयली ऑफर तांकां थंय दिल्ली घेया म्हणून, आनी तुमकां जॉब क्रिएट जायना फुडें हांगा घेता म्हणून. बट तांच्यांनी स्वता रिजेक्ट केला. एक आमी सगळ्यांक दिल्ली ऑफर, ती सगळ्यांक दिल्ली, बट तांच्यांनी रिजेक्ट केला कारण दे आर वर्किंग समवेअर इन द प्रायवेट. द अप्रुवल ऑफ क्रिएशन ऑफ द सेपरेट डिपार्टमेंट अंडर द बिझनेस ऑफ द गव्हर्मेंट ऑफ गोवा एलोकेशन. इट इज इन गोवा गॅझेटर. ओके, जे सेपरेट डिपार्टमेंट आमी फॉर्म केल्ले आसा. It is an executive editor of the Goa Gazetteer, head of the Department of the Budget, controlling authority for the access power of the drawing and disbursement. Goa Gazetteer, Department of Goa Gazetteer and Historical Record ह्या नावान नवीन डिपार्टमेंट आमी फॉर्म केला. फक्त जे गोवा गॅझेटर म्हणून जे आशिल्ले पयलीं तेजेर आमी नवीन डिपार्टमेंट फॉर्म करता. इट इज अ डिपार्टमेंट ऑफ गोवा गॅझेटर अँड हिस्टॉरिकल रिकॉर्ड. इवन दो इन फ्युचर रिसर्च जो कितें जावपाचो आसता वेगवेगळ्या डिपार्टमेंटान तो ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन करतले. गोवा गॅझेटर म्हणून आतां फक्त हे डिपार्टमेंट नाशिल्ले ते फक्त आर्कायव्जाच्या अंडर एक हेड आशिल्लो, पण आमी ते नवीन डिपार्टमेंट करता गोवा गॅझेटर म्हणून अंडर आर्कायव्ज ओन्ली एट प्रेझेंट. इट इज सेपरेट डिपार्टमेंट. मागीर ते कोणाक एलोकेट करप हो वेगळो विशय आसा. एक 4 लिगल एसिस्टंट, 2 फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आनी 2 फ्रॉम द तांकां आमी GADीत घेतलेले आसा. ते पयलीं वेगवेगळे तेंच्यांनी रिक्रूट केल्ले, बट त्या 4 जाणांक एट प्रेझेंट आमी GADीन घेतलेले आसा. नॉट ऑन डेप्युटेशन, परमनंटली, कारण ते पयलीं 2 इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान घेतलेले, 2 लिगल डिपार्टमेंटान घेतलेले. ते 4 लिगल एसिस्टंट वी हॅव टेकन देम अंडर द GAD अंडर घेतले. खास करून टेलिकॉम पॉलिसी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची आमी गव्हर्मेंट ऑफ गोवात पयली टेलिकॉम पॉलिसी पास केल्ली. तर सेम टेलिकॉम पॉलिसींतले काही चेंजीस अकॉर्डिंग टू द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ते आमी इम्प्लिमेंट करपाचें थारायल्या. कारण गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सेम टेलिकॉम पॉलिसी जर आमी इम्प्लिमेंट करिना आसत जाल्यार इन फ्युचर आमकां तेंची जी स्कीम मेळपाक जाय पळय ती मेळची ना. सो दॅट वी हॅव डिसायड, म्हणजे ऑफकोर्स इट येस हय हय ओके, त्या ती स्कीम जी आसा ती आमी गोवा टेलिकॉम पॉलिसीच्या बरोबर इम्प्लिमेंट करपाची ठरयल्या. काही चेंजीस त्याच्या प्रमाणे सजेस्ट केले. मागील 15 दिवसांपासून राज्यातील अग्निशामक दल संकटांना झुंज देत आहे. अग्निशामक दलानं नेमक्या किती संकटांना तोंड दिलंय
पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार. मागील काही दिवसांपासून राज्यात जे आहे ते आगीचे प्रमाण किंवा आपत्कालीन यंत्रणा जे आहे ते मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. कारण आगीच्या समस्या असतील किंवा अन्य आपत्कालीन जे घटना असतील त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि या सगळ्याचा बोजा जो आहे तो मात्र सगळा अग्निशामक दलाला सहन करावा लागतो आहे. कारण आगीची घटना असो किंवा आपत्कालीन यंत्रणा काहीतरी परिस्थिती असो, या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या अग्निशामक दल हा एकमेव पर्याय राहिला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलावर एक मोठं आव्हान सध्या आहे. गेल्या मागील काही 15 दिवसात 27 मार्च ते 13 पर्यंतचं जर आकडेवारी बघितली तर खरंच एक धक्कादायक आकडेवारी समोर येते. आता ती नेमकी आकडेवारी काय आहे पाहूयात. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेकदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. राज्यात आग आणि अपघाताच्या प्रकरणात वाढ झालेली दिसून आली आहे. दरम्यान मागील 15 दिवसांपासून आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी अग्निशामक दलाला कसरत करावी लागली आहे. राज्यात 27 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान अग्निशामक दलाला एकूण 1009 कॉल्स आले आहेत. यात 922 कॉल्स हे आगीच्या संदर्भात होते, 84 कॉल्स आपत्कालीन परिस्थितीचे, तर इतर प्रकरणांचे एकूण 3 कॉल्स या पंधरवड्यात आले आहेत. दरम्यान ही आकडेवारी पाहता आपल्याला समजू शकेल की मागील 15 दिवसाच्या कालावधीत 1009 कॉल जे आहेत ते अग्निशामक दलाने सध्या अटेंड केले आहेत. आणि त्यामुळे एक अभिमानाची गोष्ट अग्निशामक दलाच्या जवानांसाठी किंवा अग्निशामक दलासाठी किंवा सरकारासाठी. कारण मोठ्या प्रमाणात कमी सगळ्याची यंत्रणा घेऊन किंवा इतर सगळ्या यंत्रणा घेऊन मोठ्या प्रमाणात काम करण्याचे धैर्य जे आहे ते अग्निशामक दल दाखवते. आता या अग्निशामक दलाने नेमका उत्तर गोव्यात, दक्षिण गोव्यात आणि मध्य गोव्यात नेमकी काय कामगिरी केली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उत्तर गोवा, मध्य गोवा आणि दक्षिण गोव्याचा विचार करायचा झाल्यास उत्तर गोव्यात सर्वाधिक तक्रारी आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यातील 39% आपत्कालीन आणि आगीची प्रकरणं ही उत्तर गोव्यात, तर मध्य गोव्यात 35 प्रकरणांना अग्निशामक दलानं तोंड दिलं आहे. दक्षिण गोव्यात 26% प्रकरणात अग्निशामक दलानं कामगिरी बजावली आहे. तर ही आपण ग्राफिकच्या माध्यमातून जी आहे ती सगळी आकडेवारी टक्केवारी पाहिलेली आहे. आता आपण नेमका कुठल्या दिवशी किती जे प्रकरणं होती ते आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. मोजकीच काही दिवस ज्यात भरपूर अशी प्रकरणं आढळली आहेत त्या दिवसांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. 27 ते 1 मार्चपर्यंत 145 जे प्रकरणं होती ती आढळलेली होती. 2 ते 4 मार्चपर्यंत जे आहे ते 227 प्रकरणांना अग्निशामक दलाने तोंड दिलं होतं. 5 ते 7 मार्च 221 प्रकरणांना अग्निशामक दलाने तोंड दिलं आहे. तर 8 ते 10 मार्च 245 प्रकरणांना अग्निशामक दल सामोरं गेलेलं दिसून येत आहे. तर 11 ते 13 या कालावधीत 171 प्रकरणांना अग्निशामक दलाने तोंड दिलं आहे किंवा ते सगळे प्रकरणांवर मात केलेली दिसून येते. त्यामुळे एक अभिमानास्पद कामगिरी जी आहे ती अग्निशामक दलाच्या जवानांकडून केलेली दिसून येते. आता एकंदरीतच हा सगळा प्रवाह बघता पुन्हा एकदा एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण अग्निशामक दल आपल्या परीनं मोठ्या संख्येनं किंवा कमीत कमी जवानांना घेऊन अग्निशामक दल मोठ्या प्रमाणात कार्य करतं आहे. कितले कॉल्स आयले फाटल्या 15 दिसां भितर, कशें तुमी हँडल केले आनी कशी सिच्युएशन जाल्ली? फाटल्या 15 दिसांत आमच्या गोंयांत, अख्ख्या गोंयांत 900 फायर कॉल्स जाली आनी तातूंतली 550 ड्राय ग्रास फायर आसली आनी 200 फॉरेस्ट फायर आसली. आनी बाकीची एमर्जन्सी कॉल म्हणल्यार कितें आमी एक्सिडेंट जालो जाल्यार धांवता किंवा झाड पडलें जाल्यार धांवता तेन्ना ती कॉल किरकोळ मेळून 60 कॉलां आसली. आपण पाहू शकता अग्निशामक दल हा एकमेव दल आहे ज्यात आपत्कालीन यंत्रणा असो किंवा इतर जे सगळे माध्यम असो या सगळ्यावर काटेकोरपणे आपलं लक्ष ठेवत मोठ्या प्रमाणात जे आहे ती सगळी व्यवस्थेकडे लक्ष ठेवत लोकांचा जीव वाचवण्याचं काम अग्निशामक दल करत असतो. एखाद्याचं
मांजर जरी विहिरीत पडलं तरी अग्निशामक दलाला कॉल येतो किंवा एखादा अपघात झाला तरी अग्निशामक दलालाच कॉल येतो. मात्र मागील काही दिवसांपासून आगीचं प्रकरणं जी वाढलेली आहेत या सगळ्यावर सगळी खरी कसोटी जर कोणाची असेल तर अग्निशामक दलाची आहे. कारण मागील 15 दिवसात अनेक प्रकरणांना 922 प्रकरणांना आगीच्या प्रकरणांना तोंड दिल्याची एक कौतुकास्पद आणि इतिहास घडवल्याचं या रिपोर्टमधून समोर येतं आहे. तर 84 प्रकरणं जी आहेत ती आपत्कालीन प्रकरणात आहेत की ज्यात अनेकांचे जीव वाचवल्याचे किंवा अनेकांचं जे नुकसान होणार आहे ते वाचवण्याचे कार्य जे आहे ते अग्निशामक दलाकडून केलेलं आहे. त्यामुळे कौतुकास पात्र असलेल्या अग्निशामक दलाला कुठेतरी सरकारने इतर यंत्रणा ज्या आहेत त्या सगळ्या देण्याची गरज आहे आणि सरकारने या अग्निशामक दलाचं तोंड भरून कौतुक करणं ही गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निमिष पोपकरसह मी साहिल नारुलकर, पणजी. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेची अर्थसंकल्पीय तरतूद पूर्ण झाल्याची माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाईंनी दिली आहे. येणाऱ्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद करून योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं आश्वासनही मंत्री फळदेसाईंनी दिलं आहे. आमचे बजेटरी एलोकेशन जाल्ले आसा पळय न्ही, इट इज ऑलमोस्ट डन नाव फॉर दीस इयर. वी विल स्टार्ट इट फ्रॉम द एप्रिल ऑनवर्ड्स. रायट नाव वी हॅव रिसिव्ड अँड विच आर नॉट अबाउट 12,000 पीपल रिक्वेस्ट आर पेंडिंग. आमकां 12,000 एप्लिकेशन आयिल्ले आसात. पयलीं जे एप्लिकेशन आयिल्ली न्ही ती स्क्रुटिनी फास्ट करून केल्ली आसा आमी, कळ्ळें न्ही. दॅट निड्स अ स्क्रुटिनी अँड मोर एवर आमकां जालें की परत रिपिटेशन जावपाक लागली. कोण गेल्ले तेच परत दुसरे कडेन, कोण बालाजी गेल्ले ते मागीर शिर्डी वचपाक लागले. सो वी रिसिव्ड गेलना कोण, बट देर इज चॅक इज रिक्वायर्ड, स्क्रुटिनी इज रिक्वायर्ड अँड दॅट इज इन थाउजंड्स, कळ्ळें न्ही. आमकां आतां बजेट प्रिपरेशन जावं बाकीचे इयर एंड हें आसा तातूंत भितर फंड एक्झॉस्ट जाल्ले आसा. वी वील गेट अ न्यू बजेट अँड वी वील स्टार्ट ऑन विथ दॅट. सो केन्ना आतां बजेट सेशन जालें? एप्रिलाक परत सुरू जातलें बजेट सेशन जालें, एलोकेशन्स मेळ्ळे. वी वील पुट इट इमिडिएटली अँड मीन टायम आमी ती आयल्या ती एप्लिकेशन स्क्रुटिनी करतले सो दॅट सेम पर्सन डजंट गो अगेन एंड अगेन. सो नेक्स्ट आतां तुमी प्रिकॉशन घेतले सारखे? हय अजून पर्यंत तशे कोण डबल गेले ना, बट वी रिसिव्ड क्वायट अ फ्यू एप्लिकेशन विच वी रिजेक्टेड ऑन स्क्रुटिनी. तसो कोण वचून नी? ना. इट इज लायफ टायम इन वन्स इन लायफ टायम. ओके, एकूच कडेन वचपाचें, एकूच कडेन वचपाचें. थँक्यू. सोलर फेरीबोट चालवण्यासाठी प्रात्यक्षिक चालक नसल्याचं वक्तव्य नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंनी केलंय. चालकांना प्रशिक्षण देऊन फेरी सुरू करणार असल्याचंही फळदेसाई म्हणाले आहेत. पाहूयात. In lieu of that, it was totally a different kind of module that the department wanted to implement it. आणि ताचे खातीर ही सोलार हायब्रीड बोट केल्ली. एक्चुअली ती सोलार हायब्रीड बोट करपाची ती कन्वेन्शनल एनर्जी हाव बेस्ट वी कॅन यूज इट फॉर इन आवर वॉटरवेज ताजे खातीर केल्ली. इट इज अ पॅसेंजर बोट. ताजेर पयलींसून ताजेर डिस्कशन करनासतनाच म्हणजे खंय घालपाचें कितें करपाचें तो एक न्यू ह्या म्हणून आयलो. सो वी आर ट्रायंग टू यूज इट नाव बिकॉज वी डू नॉट हॅव अ स्किल्ड ऑर अ ट्रेन्ड मॅनपावर. ताजी जी चलोवपाची आसा ताजो हें सगळें आमचे कडेन ना आनी त्या डिपार्टमेंटा कडेन ट्रेन स्टाफ ना. सो आमी ते जे कोण मॅन्युफॅक्चर केला पळय न्ही ताजे कडेनच सेटअप करपाक पळय जाल्यार टायप करपाक जाय. ही इज कंटिन्युअसली डिलेईंग इट दॅट सेईंग दॅट आय वील पुट इट टू यूज. इनिशियली ही सेड दॅट ही विल बी टेकिंग ओवर for some days and he will train, but the support is not that kind of thing. So I have called some, we will tender this and तातूंतल्यान revenue कितें generate जाता जर जाय जाल्यार we will give it on higher basis so that for tourism purpose it can be used. This is one of the option that I am looking at it and I have moved a file. पळोवया आतां आमचे कडच्यान कशें वेरियस डिपार्टमेंटांतल्यान कशें येता तशें, कळ्ळें न्ही. So, but when government was not knowing about that, then why was in such a hurry to take the solar boat then? No, it was not such a hurry because for construction of that boat takes a long time. So when the decision was taken, I was not there. But when it was put to use, I was there for inauguration and all that drama, you know. I never wanted to get it so fast unless we are prepared for that. I was taken as a guest there. And तातूंत भितर जाल्लें तें आसा. Anyway, it is my department and I will take care of it. We will float a tender for operating that boat. That is what. I have moved a file for tendering the operations of that boat.
पुढील वर्षभरात आणखी 1000 युवकांना टॅक्सी व्यवसायात आणणार असल्याचं वाहतूक मंत्री मोविन गुदिन्होंनी म्हटलंय. टॅक्सी व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवून देणार असल्याचं आश्वासन गुदिन्होंनी दिलंय. सगळ्यांक खबर आसा कोविड जाले उपरांत हे गोंयांत स्पेसिफीक प्रॉब्लेम न्हू आख्ख्या देशा प्रॉब्लेम जाल्ले आसा. रस्त्यार पब्लीक ट्रान्सपोर्ट कमी जाल्लो आसा. प्रायवेट ऑपरेटर येयना कित्याक पयशे ना म्हूण पॅन्डेमिकान आमी सारके बाद जाले. आमचे गव्हर्मेंट कॉर्पोरेशन जे आसा इन्क्लुडींग आवर कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यू कॅनॉट सडनली गिव 700 बसीस इतले पयशे आसना म्हणजे प्रायवेट रस्त्यार येयना जाल्यार. सो हे बॅलन्स करपाक हायरींग ऑफ बसीस हे प्रपोजल मान्य मुख्यमंत्र्यांनी हातीन घेवन म्हाका आदेश दिवन आमी फुडाकार घेतलेलो आसा. जाता ते भाशेन सुदार ट्रान्सपोर्टान हाडपाक हालींच आमी जे म्हणल्यार टॅक्सीचो पत्राव केलो. यूथ फ्रॉम ऑल ओवर गोवा पयर आमी ती स्कीम लॉन्च केली ती म्हणजे यंग ट्रान्सपोर्ट एंटरप्रेनर ओ ट्रान्सपोर्ट एंटरप्रेनर म्हणून केलो. तांकां टॅक्सी ड्रायव्हर म्हणप ना. तेणी खूब काम केलें आसा टॅक्सी ड्रायव्हर. थोडे वायट आहा म्हूण सगल्यांकूच बदनामी जाता हे वेगळे. सो दे आर द एम्बेसिडर्स ऑफ गोवा. सो ते दृश्टीन स्वयंपूर्ण गोंय वीच इज हीज पेट सब्जेक्ट वीच ही हॅज टेकन टू एवरी विलेज तेज्या आदाराचेर आमी युथांक ट्रान्सपोर्टान कशें स्वयंपूर्ण करचें. आमी पयले येवजिल्ले पयले 200 टॅक्सी दितले मागीर आमी 500 आंकड्याचेर येयले. आतां हांवें तांकां राजी केला आमकां 1000 अनएम्प्लॉयड यूथ आहा तांकां टॅक्सी वेवसायान हाडपाक आनी ते एग्री जाला. 1000 विदीन नेक्स्ट 1 year वी वील हॅव 1000 सच यंग एंटरप्रेनर्स. खेड्यांनी विलेजींनी खूंय गाडी ना कोण दुयेंत पडल्यार कांय ट्रान्सपोर्टूच ना. तुमी जाणा गोंयांत थोडे खेड्यान आहा थिंगा एक तरी टॅक्सी आसतली. हो आमचो हेतू जावन आसा. हे भाशेन प्रत्येक जाणान आपआपले पोर्टफोलियोन कितें करचें म्हाका दिसता सीएमान डायरेक्शन दिला आनी आमी सगळे ते दृश्टीन काम करता. आनी एक बरी गजाल म्हणल्यार इन्फ्रास्ट्रक्चर बांदपाचें काम हें वाडत आसा आनी व्हडल्या प्रमाणात वता. आतां G20 मिटींग कितल्योश्यो मिटींग हांगा येता इन्क्लुडींग द फॉरेन मिनिस्टर्स आर गोईंग टू कम वीच इज जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम द मेन सबमीट. हें जाता तेन्ना आमचें बांदकाम जें आसा इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स जे आसा ब्युटिफिकेशन जें आसा गोंयांत जें आमी म्हणटा सुंदर आनी सुंदरता हेंय काम चालू आसा. सो तितले फंड्स आमकांय मोडपा पडटा सेंटरूय मोडटा आनी जे आमचे नामनेचे आमी आसा गोंयांत ते आमी चालू उरता. सुमारे 150हून जास्त वर्षांची परंपरा असलेल्या साखळी विठ्ठलापुरातील उसळ उत्सव मोठा लोकप्रिय आहे. या उत्सवात सहभागी होत उसळ खाण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येतात. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दर दिवशी 70 किलो चण्याची उसळ करून भाविकांना वाटण्यात येते. पाहुयात विठ्ठलापुरातील उसळोत्सव. राज्यातील शिमगोत्सव म्हणजे अनेक सांस्कृतिक धार्मिक परंपरांसोबतच गावागावातील देवतांचा होणारा पुरस्कार. यात देवतांचे अनेक उत्सवही साजरे होतात आणि या उत्सवांमुळे एकेकाळी निर्माण झालेली प्रथा म्हणजे आज जनमानसात परंपरेचं रूप धारण केलेली पाहायला मिळते. विठ्ठलापूर साखळीत देवश्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणात साजरा होणारा ब्रह्म्याची उसळ हा असाच एक. आज हा उत्सव मोठं स्वरूप प्राप्त करू लागलाय. विठ्ठलापूर साखळी परिसरातील 9 कुटुंब मिळून या उत्सवातील ही उसळ मंदिराच्या प्रांगणातच खास चूल मांडून शिजवतात आणि ती द्रोणात भरून इथे येणाऱ्या भाविकांना देतात. असं सांगितलं जातं की सुमारे 150 वर्षांपूर्वी या परिसरात चोऱ्या व्हायच्या आणि या चोरीपासून रक्षण करावं म्हणून येथील जागृत ब्रह्मदेवाला गाऱ्हाणं घातलं जायचं. ब्रह्मदेव रक्षण करत असल्यानं देवाला उसळीचा नैवेद्य दाखवला जायचा. सुरुवातीला ही उसळ 50 किलो चण्यांपासून केली जायची. ही उसळ करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या मंदिरासमोर होळीच्या ठिकाणी चूल करून ही उसळ बनवण्यात येते. ही 10 दिवसांची उसळ बनवण्यासाठी होळीचं लाकूड वापरण्यात येतं. पांडुरंगाची होळी आणि भवानीची होळी इथे वापरतात. तसंच सोबत इतरही लाकडं वापरली जातात. होळीची लाकडं 10 दिवसांसाठी वापरली जातात. ब्रह्म्याची उसळ हे म्हटलं जातं ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ही उसळ जवळजवळ 200 वर्षापासून अगोदरपासून चालू आहे. त्याच्यामध्ये ते शिगम्याला चोर वगैरे यायचे ना ते आमच्या पटवाडीत अशी केळी चोरायचे ते केळ्याची भाजी वगैरे तशी करायची. मग याच्या लोकांनी ठरवलं राणे वगैरे म्हणून उसळी चण्याची उसळी करायची. त्यावेळीपासून ती उसळी सुरू झाली. हे उसळी करण्याचा
प्रकार काय असतो, म्हणजे काय खासियत काय या उसळी? असे अगोदर ते सगळं चोरायचे ना जेव्हा शिगम्याचे ती बंद झालं आणि त्यामुळे सगळे लोक इकडे येऊन उसळीचा एक प्रोग्राम चालू झाला. साधारण किती किलोची उसळ असते? 50, 60, 70 आणि आणि त्याच्यात 10 अगोदर 5 उसळाच्या म्हणजे पहिल्या 10 जणांची, मग वाड्याच्या सगळ्यांची, मग शिगम्या मंडळाची सगळ्यांची मिळून 10 जणांची उसळ म्हणतात. आणि दुसऱ्या दिवशी मग महासंमेलन राणे मंडळी आहे ना, प्रतापसिंग राणेरावजी त्यांच्या घरातली. तिसऱ्या दिवशी मग त्यांचे कारभारी दुभाषी म्हणून रामराव दुभाषी, त्या कुठे ना कुठे हा दुभाषी हा त्यांची. चौथ्या दिवशी नाडकर्णी म्हणून त्यांच्या नाडकर्ण्यांची उसळ म्हणतात. पाचव्या दिवशी शिंदोरे म्हणून ते 40 वर्षापूर्वीपासून घालत आले, ते अंगवले येते. मग त्याच्यानंतर मग भक्त मंडळ आले, साखर कर्माची. आता 10 दिवस होते उसळ. 10 दिवस रोज एवढी उसळ? रोज एवढं होतं. आणि मग ही भाविकांमध्ये वाटली? 11, 11:30 सुरू होतं वाटतं. कधीपासून याची सुरुवात होते, उसळ करण्याची सुरुवात कधीपासून होते? 100 दिवशी नाही, तयार करण्याची प्रक्रिया किती वाजल्यापासून तुम्ही सुरुवात? 6 वाजल्यापासून. संध्याकाळी 6 पासून या कामात सुरू होतं. लोक इथे येऊन हे स्पेशल या उसळीसाठी लोक येतात? आता तुम्ही 11:30 वाजता बघा. साधारण कितीशे असे लोक 800,000 पर्यंत लोक आहेत आणि पूर्णपणे त्या सगळ्या प्रसाद दाखवणार, मग दोन्ही भरणार आणि मग ब्रह्म्याला म्हणजे त्या जयानं ते केली जाते. नैवेद्य दाखवल्यानंतर मग हे द्रोणे भरण्यात येतात. जवळजवळ 800 ते 1000 द्रोणे भरले जातात या ह्याच्यामध्ये. किती 11 वाजल्यापासून सुरू? नाही, आता भरायला 10 वाजता सुरुवात, 11ला होते साधारण. आणि 11ला मग हे धरणे लावल्यानंतर लोक सगळे येतात आणि जवळजवळ 11:30ला वाटायला सुरुवात होते. त्याची एक अर्धा तास पूर्ण होतं, म्हणजे 12पर्यंत सगळं हे होतं. शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून या उसळीला सुरुवात होते. उसळ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे चणे फुगत न घालता सरळ पाणी गरम करून त्यात घातले जातात आणि ते सुद्धा चांगले शिजतात. या उसळीला 80 नारळ लागतात. गेल्या 13 वर्षांपासून श्याम सुंदर भिडे हे उसळ बनवण्याचं काम करतायत. येथील महिला वर्ग उसळीसाठी लागणाऱ्या मसाल्याची खोबरं काढणं, वाटणं याची तयारी पांडुरंग देवस्थानासमोरच करतात. उसळ वाटण्या अगोदर भाविकांना बोलवण्यासाठी एक मोठा आवाज केला जातो. हा आवाज ऐकल्यावर इतरत्र असलेले भाविक एकत्र येतात आणि ओळीत उभे राहतात. सुमारे 800 ते 1000 भाविकांना यावेळी उसळीचे द्रोण वितरित करण्यात येतात. प्रथम पाणी तापत ठेवायचं मापाला अंदाजे, आणि त्या आधारे पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे चणे असतात ना, ते 50 असो, 60 असो किंवा 80 किलो पाण्यामध्ये घाल. त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण असतं. आणि चणे घातल्यानंतर त्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की शिजेपर्यंत चव काही घ्यायला मिळायची नाही, किंवा ते इतर सामान्य उसळी तयार होईपर्यंत टेस्ट वगैरे करून आणि काही करता येणार नाही. ब्रह्म्याला नैवेद्य दाखवल्यानंतरच हे करायचं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं, सर्व हे अंदाजानं करायचं असतं. आणि ती उसळी त्याच्या कृपेनं, आणि हे भिडे असो, सहाय्यक मी मणेरीकर याप्रमाणे ती केली जाते. म्हणजे उसळी आता खाली उतरली ना, अजून तुम्हाला टेस्ट करता येणार नाही खाली ब्रह्म्याला ठेवल्यानं. पण याचं महत्त्व म्हणजे असं की त्याच्या कृपेनं उसळी एवढी छान होते की आवडीनं लोक येतात. आणि खाल्लेलं परत काय म्हणतो की आवश्यक आपल्याला पुन्हा द्रोण मिळावा असा, किंवा कोणी इतरसुद्धा इथं न येणारे, अशा प्रकारे त्याचं महत्त्व आहे. काही वर्षांपूर्वी भाविकांना खाली बसवून केळीच्या पानावर उसळ वाढण्यात येत होती. पण आता भाविक वाढल्यामुळे आता केळीच्या पानावर उसळ वाढणे शक्य होत नाही. त्यामुळे द्रोणात उसळ घालून दिली जाते. पहिल्या दिवशी विठ्ठलापूर 10 जण शिगमोत्सव मंडळ, दुसऱ्या दिवशी प्रतापसिंह राणे सरदेसाई, तिसऱ्या दिवशी मांगिरीश रामराया दुभाषी, चौथ्या दिवशी नाडकर्णी कुटुंबीय, पाचव्या दिवशी शेंदुरे कुटुंबीय, सहाव्या दिवशी शेखर गोपीनाथ नाईक साखळकर कुटुंबीय, सातव्या दिवशी भक्त मंडळ, आठव्या दिवशी नितीन साखरदांडे,
9व्या दिवशी प्रकाश व प्रफुल्ल हेदे आणि 10व्या दिवशी अनंत मणेरीकर यांच्यातर्फे ही उसळ देण्यात येते. शेवटच्या दिवशी दशमीला गाऱ्हाणं घालून सांगता करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.